आता आपण अर्ली ट्युडॉर पिरियड मधील पहिल्या महत्वाच्या ट्युडॉर मोनार्ककडे वळणार आहोत. हेनरी सेवन्थ. 1485 मध्ये हेनरी सेवन्थने बॅटल ऑफ ऑफ बॉसवर्थ फील्ड मध्ये रिचर्ड थर्ड चा पराभव केला. यामुळे वॉर्स ऑफ रोजेसचा शेवट झाला. हेनरी सेवन्थने एलिझाबेथ ऑफ यॉर्क सोबत विवाह केला. यामुळे रायव्हल हाऊसेस लांकास्टर आणि यॉर्क यांचे एकत्रीकरण झाले. हेनरी सेवन्थने ट्युडॉर डायनेस्टीची स्थापना केली. त्याच्या रिगेनमध्ये इंग्लंडमध्ये अधिक पॉलिटिकल स्टेबिलिटी आणि सेंट्रलाइज्ड रॉयल ऑथॉरिटी निर्माण झाली. हेनरी सेवन्थशी संबंधित एक महत्वाचे सिम्बॉल म्हणजे ट्युडॉर रोजेस. ट्युडॉर रोज ही ट्युडॉर डायनेस्टीची हेराल्डिक एम्ब्लेम होती. ती दोन रायव्हल हाऊसेसच्या रोजेसला एकत्र करून तयार झालेली होती. रेड रोज ऑफ लँकेस्टर प्लस व्हाईट रोज ऑफ यॉर्क म्हणजेच लँकेस्टर प्लस यॉर्क बरोबर आहे ट्युडॉर रोज. हेनरी सेवन्थ आणि एलिझाबेथ ऑफ यॉर्क यांच्या मॅरेज नंतर हे सिम्बॉल पॉलिटिकल रिकॉन्सिलेशन आणि युनिटीचे प्रतीक बनले. यातून वॉर्स ऑफ रोजेस नंतर झालेली पॉलिटिकल युनिटी ट्युडॉर डायनेस्टीची लेजिटिमसी दाखवली गेली. आता आपण हेनरी सेवन्थचा मुलगा हेनरी एट याच्याकडे वळणार आहोत. हेनरी एटच्या काळात इंग्लंडमध्ये मोठे कल्चरल आणि रिलिजियस चेंजेस झाले. त्याचा कोर्ट हा फॅशन, म्युझिक, रेनिसन्स कल्चर यांना महत्वाचा सेंटर बनला होता. हेनरी एट हा इंग्लिश रिफॉर्मेशनशी विशेषतः संबंधित आहे. कॅथराईन ऑफ अरेगॉन सोबत त्यांचा विवाह झाला. ॲनल करण्यासाठी त्याने पोपकडे परवानगी मागितली. पोपने परवानगी न दिल्यामुळे हेनरी एट आणि रोम यांच्यात संघर्ष निर्माण झाला. त्यातून पुढे इंग्लिश रिफॉर्मेशनला चालना मिळाली. हेनरी एटने पेपल ऑथॉरिटीपासून इंग्लंडला वेगळे केले. ऍक्ट ऑफ सुप्रीमसी 1534 मध्ये या ऍक्टद्वारे हेनरी एटला सुप्रीम हेड ऑफ द चर्च ऑफ इंग्लंड म्हणून मान्यता देण्यात आली. यानंतर इंग्लंडमध्ये पेपल ऑथॉरिटीचा प्रभाव कमी झाला. कॅथोलिक मोनॅस्टरीजची डिसॉल्युशन करण्यात आले. मोनॅस्टरीजची जमीन आणि संपत्ती क्राऊनकडे हस्तांतरित झाली. यामुळे इंग्लंडची रिलिजियस, पॉलिटिकल आणि इकॉनॉमिक स्ट्रक्चर मोठ्या प्रमाणावर बदलले. थॉमस मोरे हा इंग्लंडमधील प्रमुख रेनिसॉन्स ह्युमॅनिस्ट होता. तो हेनरी एटच्या कोर्टशी संबंधित होता. तो स्कॉलर, स्टेट्समन आणि डिवोटेड कॅथोलिक होता. त्याने लर्नेड रेनिसॉन्स जंटलमेनचे आदर्श रूप दर्शविले. त्याचे प्रसिद्ध पुस्तक म्हणजे ऑटोपिया मध्ये रिझन आणि जस्टिसवर आधारित एका काल्पनिक आदर्श समाजाचे वर्णन केले आहे. या पुस्तकातून ट्युडॉर इंग्लंडमधील सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवर टीका केली आहे. मोरेने ग्रीक आणि लॅटिन क्लासिकल लर्निंग यांचा ख्रिश्चन फेथ सोबत समन्वय साधला. तो इरॅस्मसचा जवळचा मित्र होता. ख्रिश्चन ह्युमनिझमच्या विचारांचे प्रतिनिधित्व करत होता. हेनरी एटला चर्च ऑफ इंग्लंड चा सुप्रीम हेड मानण्यास त्याने नकार दिल्यामुळे मोरेला 1535 मध्ये मृत्यूदंड देण्यात आला. तो रिलिजियस कॉन्शियन्सचा मार्टर म्हणून प्रसिद्ध झाला. ॲन बोलीन ही हेनरी एट ची दुसरी पत्नी होती. तिचा विवाह इंग्लिश रिफॉर्मेशनशी थेट संबंधित आहे. ॲनशी विवाह करण्यासाठी हेनरी एटला कॅथरीन ऑफ अरेगॉन सोबतचा विवाह रद्द करायचा होता. पोप ने परवानगी न दिल्यामुळे हेनरी एटने रोमशी संबंध तोडले. यामुळे चर्च ऑफ इंग्लंडची स्थापना झाली व इंग्लिश रिफॉर्मेशनला चालना मिळाली. ॲन ही एलिझाबेथ फर्स्टची आई होती. एलिझाबेथ फर्स्ट पुढे इंग्लंडची अत्यंत प्रभावशाली मोनार्क बनली. ॲनवर ट्रिझन, अडल्टरी आणि कन्स्पिरसीचे आरोप करण्यात आले. तिला 1536 मध्ये टॉवर ऑफ लंडन येथे मृत्यूदंड देण्यात आला. तिचे जीवन मृत्यू यामुळे ती एक महत्वाची हिस्टॉरिकल आणि लिटररी फिगर बनली. तिच्यावर अनेक नॉवेल्स, प्लेज, फिल्म्स आणि हिस्टॉरिकल स्टडीज लिहिल्या गेल्या. थॉमस क्रॉमवेल हा हेनरी एटचा चीफ मिनिस्टर आणि इंग्लिश रिफॉर्मेशन मधील अत्यंत प्रभावशाली व्यक्ती होता. त्याने हेनरी एटच्या कॅथराईन ऑफ अरेगॉन सोबतच्या विवाहाच्या अनाउन्समेंटमध्ये महत्वाची भूमिका बजावली. कॅथोलिक मोनॅस्टरीजचे डिसॉल्युशन
घडवून आणण्यात तो प्रमुख होता. मोनेस्टरीजची जमीन आणि संपत्ती क्राऊनकडे हस्तांतरित करण्यात आली. त्याने रिफॉर्मेशनसाठी आवश्यक लीगल आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम मजबूत केली. त्यामुळे चर्चवरील रॉयल ऑथॉरिटी अधिक मजबूत झाली. ॲन ऑफ क्लीव्ह सोबत हेनरी एचचा विवाह घडवून आणल्यानंतर क्रॉमवेलचा रॉयल फेवर कमी झाला. त्याच्यावर ट्रिझन आणि हेरेसी चे आरोप करण्यात आले. 1540 मध्ये त्याला मृत्यूदंड देण्यात आला. त्याचे जीवन हिलरी मॅन्टेल यांच्या वुल्फ हॉल व ब्रिंग अप द बॉडीज या प्रसिद्ध नॉव्हेल्स मध्ये चित्रित केले आहे. एडवर्ड सिक्स हा हेनरी एटचा मुलगा होता. हेनरी एटच्या मृत्यूनंतर 1547 मध्ये तो लहान वयात इंग्लंडचा राजा झाला. त्याच्या रेनमध्ये त्याचा रेन लहान पण महत्वपूर्ण होता. त्याच्या काळात प्रोटेस्टंट रिफॉर्मेशन अधिक मजबूत झाली. थॉमस क्रॅनमर आर्चीबायशॉप ऑफ कॅन्टरबरी याने महत्वाची भूमिका बजावली. क्रॅनमरने बुक ऑफ कॉमन प्रेयर तयार केले. या पुस्तकाने इंग्लंडमधील प्रोटेस्टंट वर्कशॉप अधिक प्रमाणित आणि एकसंघ केले. एडवर्डच्या अल्पकालीन रिगेनमुळे प्रोटेस्टंटिझम इंग्लंडच्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात अधिक दृढ झाले. मेरी फर्स्ट ही हेनरी एट आणि कॅथराईन ऑफ आर्गॉन यांची मुलगी होती. ती इंग्लंडची पहिली क्वीन रेजिनंट होती. लेडी जेन ग्रे हिला काही काळ क्वीन बनवण्यात आले, परंतु मेरीने 1553 मध्ये सत्ता पुन्हा मिळवली. मेरी कट्टर कॅथोलिक होती आणि तिने हेनरी एट व एडवर्ड सिक्स्थ यांच्या प्रोटेस्टंट रिफॉर्म्स मागे घेण्याचा प्रयत्न केला. तिने पेपल ऑथॉरिटी पुन्हा इंग्लंडमध्ये प्रस्थापित केली. ऍक्ट्स ऑफ सुप्रीमसी रद्द केली. तिच्या काळात अनेक प्रोटेस्टंटना धार्मिक छळाला सामोरे जावे लागले. 280 पेक्षा अधिक जणांना जाळून मृत्यूदंड देण्यात आला. त्यामुळे तिला ब्लडी मेरी असे नाव मिळाले. तिची कॅथोलिक रेस्टोरेशन दीर्घकाळ टिकली नाही. 1558 मध्ये मेरीचा मृत्यू झाला व तिच्या नंतर तिची प्रोटेस्टंट हाफ सिस्टर एलिझाबेथ फर्स्ट क्वीन झाली. रॉजर ॲशचेम हा अर्ली ट्युडॉर पिरियड मधील प्रमुख रेनिसॉन्स ह्युमॅनिस्ट, स्कॉलर आणि एज्युकेटर होता. तो प्रिन्सेस एलिझाबेथचा ट्युटर होता, जी पुढे क्वीन एलिझाबेथ फर्स्ट झाली. त्याने प्रसिद्ध पुस्तक द स्कूल मास्टर हे त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. या पुस्तकात ह्युमॅनिस्टिक एज्युकेशन आणि क्लासिकल लर्निंग यांचे महत्त्व सांगितले आहे. त्याने शिक्षणात प्रेमळ, प्रोत्साहन देणारी पद्धत असावी असे मानले. त्या काळातील कठोर डिसिप्लिनरी मेथड्सला त्याने विरोध केला. त्याने क्लासिकल लॅटिन आणि ग्रीक यांच्या अभ्यासाला रेनिसॉन्स एज्युकेशनचा पाया मानले. त्याची प्रोज स्टाईल क्लिअर, एलिगंट आणि असेसिबल होती. त्यामुळे इंग्लिश लिटररी प्रोजच्या विकासाला त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. टॉक्सोफिलस हे रॉजर ॲशचम यांनी 1545 मध्ये लिहिले. टॉक्सोफिलस या शब्दाचा अर्थ ग्रीक अर्थ लवर ऑफ द बो, धनुष्यप्रेमी असा आहे. हे पुस्तक डायलॉग म्हणजे दोन पात्रांमधील संवादाच्या रूपात लिहिलेले आहे. हे आर्चरीमध्ये म्हणजेच धनुर्विद्येवर लिहिलेले पहिले इंग्लिश बुक मानले जाते. या पुस्तकातून रेनिसॉन्स मधील इंटेलेक्च्युअल लर्निंग आणि फिजिकल स्किल यांचा समन्वय दिसतो. ॲशचेम यांनी व्हर्नॅक्युलर इंग्लिश मध्ये स्पष्ट, प्रभावी आणि सुंदर प्रोज लिहिली. हे रेनिसॉन्सच्या माइंड अँड बॉडी म्हणजेच मन आणि शरीर यांच्या संतुलित विकासाच्या आदर्शाचे उदाहरण आहे. टॉक्सोफिलस हे इंग्लिश प्रोज लिटरेचरच्या विकासातील महत्त्वाची सुरुवातीचे कार्य आहे. सर थॉमस इलियट हे एक प्रमुख ह्युमॅनिस्ट प्रोज रायटर याच काळात होऊन गेले. त्यांचा संबंध थॉमस मोरे यांच्या ह्युमॅनिस्ट सर्कलशी होता. त्यांचे प्रसिद्ध पुस्तक द बुक ऑफ नेम्ड द गव्हर्नर 1531 मध्ये प्रसिद्ध झाले. या पुस्तकात इंग्लिश जंटलमॅन यांना पब्लिक सर्व्हिससाठी योग्य शिक्षण कसे द्यावे याचे वर्णन केले आहे. त्यांनी कल्टिवेटेड अँड वेल राऊंडेड इंडिव्हिज्युअल म्हणजे सुसंस्कृत सर्वांगीण व्यक्ती या रेनिसॉन्स आदर्शावर भर दिला. द कास्टल ऑफ हेल्थ या पुस्तकात हेल्थ अँड रेजिमेन
म्हणजेच आरोग्य आणि आरोग्यदायी जीवन पद्धती याबद्दल माहिती दिली आहे. या पुस्तकातून क्लासिकल मेडिकल नॉलेज इंग्लिश रीडर्स पर्यंत पोहोचवले. यांनी सुरुवातीच्या इंग्लिश लॅटिन डिक्शनरीज पैकी एक डिक्शनरी तयार केली. यामुळे इंग्लंडमध्ये क्लासिकल लँग्वेजला अभ्यासाला चालना मिळाली. बाल्दासारो कास्टोलिओने हे एक इटालियन कोर्टियर, डिप्लोमॅट आणि रेनिसॉन्स रायटर होते. त्यांचे प्रसिद्ध पुस्तक इल कार्टेजियानो किंवा द कोर्टियर हे 1528 मध्ये प्रकाशित झाले. हे पुस्तक डायलॉग स्वरूपात लिहिलेले आहे. यामध्ये कोर्ट ऑफ अर्बिनो येथे झालेल्या चर्चेद्वारे आयडियल रेनिसॉन्स जेंटलमनचे गुण सांगितलेले आहेत. आदर्श कोर्टियरमध्ये ग्रेस, रिफाईन मॅनर्स, विट आणि क्लासिकल एज्युकेशन, ऑनर, डिस्क्रेशन असावे असे सांगितले आहे. कास्टिलिओने यांनी स्प्रेझातुरा ही संकल्पना मांडली. स्प्रेझातुरा म्हणजे एखादे कठीण काम अत्यंत सहज आणि नैसर्गिक पद्धतीने केल्यासारखे दाखवण्याची कला. द कोर्टियरने अनेक भाषांमध्ये ट्रान्सलेशन झाले. त्याचा संपूर्ण युरोपमध्ये मोठा प्रभाव पडला. या ग्रंथाने रेनिसॉन्समधील एज्युकेशन, कंडक्ट, कोर्टली कल्चर यांना आकार दिला. इंग्लिश ह्युमॅनिस्ट वरही याचा प्रभाव पडला. एज्युकेटेड, कल्चर्ड आणि वेल राऊंडेड जेंटलमॅन ही रेनिसॉन्स संकल्पना मजबूत झाली. लिओन्स इल कार्टेजियानो रेनिसॉन्स एज्युकेशन मध्ये आयडियल रेनिसॉन्स जेंटलमॅनच्या शिक्षणाची संपूर्ण कल्पना मांडली. ग्रीक आणि लॅटिन भाषांचा अभ्यास आवश्यक मानला आहे. या भाषा क्लासिकल लर्निंगचा पाया आहे. आदर्श जेंटलमॅनने पोएट्री, हिस्ट्री, फिलॉसॉफी यांचा अभ्यास करावा. त्यामुळे माइंड अधिक ज्ञानी आणि कल्चर्ड बनते. व्हर्नॅक्युलर लँग्वेज म्हणजेच लोकांची प्रचलित भाषा. रेनिसॉन्समध्ये क्लासिकल लँग्वेजेस सोबत व्हर्नॅक्युलर भाषेलाही महत्त्व दिले गेले. त्यामुळे ज्ञान आणि साहित्य अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकले. आदर्श जेंटलमॅनमध्ये व्हर्च्यू, जजमेंट, विजडम असणे आवश्यक आहे. त्यामध्ये ग्रेस, सभ्य व आकर्षक वर्तन, विट, चातुर्य, कल्चर्ड बिहेवियर, सुसंस्कृत वर्तन असावे. ही केवळ बाह्य व सजावट नसून इनर रिफाइनमेंट म्हणजे अंतर्गत संस्कार आणि परिपक्वतेचे प्रतीक आहेत. इरॅस्मस रॉटरडॅम हे नॉर्थर्न रेनिसन्स मधील प्रमुख इंटेलेक्च्युअल फिगर. ते थॉमस मोरे यांचे जवळचे मित्र होते. त्यांनी संपूर्ण युरोप मध्ये क्लासिकल लर्निंग, ख्रिश्चन ह्युमॅनिझमचा प्रसार केला. त्यांनी एज्युकेशन, मॉरल रिफॉर्म यांना विशेष महत्त्व दिले. त्यांनी ॲड फंड्स म्हणजेच मूळ बायब्लिकल क्लासिकल सोर्सेसकडे परत जाण्याचा आग्रह केला. त्यांनी रेनिसॉन्स स्कॉलरशिप आणि ख्रिश्चन फेथ यांचा समन्वय साधला. त्यामुळे ह्युमॅनिस्ट थॉट अर्ली रिफॉर्मेशन डिबेट मधील महत्त्वाचे व्यक्तिमत्व ठरले. इरॅस्मस यांनी मोरिये एन्कोमियम म्हणजे द प्रेज ऑफ होली हे 1511 मध्ये प्रकाशित झाले. हे इरॅस्मसचे सर्वात प्रसिद्ध सटारिकल वर्क आहे. या पुस्तकाच्या शीर्षकात थॉमस मोरे यांच्या नावावर आधारित पण म्हणजे शब्दकोटी आहे. फोली या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून इरॅस्मसने क्लर्जीमधील भ्रष्टाचार आणि समाजातील अज्ञानावर उपरोधात्मक टीका केली आहे. इतर प्रमुख कृती अँडाजिया, क्लासिकल प्रोवर्ब्स चा मोठा संग्रह आहे. एपोथेग्माटा प्रसिद्ध व्यक्तींच्या सेइंग्ज आणि उक्तींचा संग्रह आहे. आणि कोलोक्विया हे लॅटिन शिकण्यासाठी वापरलेले डायलॉग्स आहेत. इरॅस्मस यांनी क्लासिकल आणि बायब्लिकल टेक्स्ट यांचा सखोल अभ्यास केला. ग्रीक न्यू टेस्टामेंटची महत्त्वपूर्ण स्कॉलरली एडिशन तयार केली. त्यांनी स्कॉलरली प्रेसिजन आणि ॲड फंड्स म्हणजेच मूळ स्त्रोताकडे परत जा यावर भर दिला. रेनिसॉन्सची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे क्लासिकल ग्रीक रोमन टेक्स्ट, ह्युमन डिग्निटी, मानवी मूल्य आणि इंडिव्हिज्युअल पोटेन्शियल, रिझन, ऑब्झर्वेशन आणि इम्पेरिकल इन्क्वायरी यावर भर दिला. ॲड फंड्स म्हणजेच रिटर्न टू द सोर्सेस ही महत्वाची संकल्पना होती. क्लासिकल लर्निंग आणि ख्रिश्चन व्हॅल्यूज यांचा समन्वय. मेडिव्हल
स्टिसिझमच्या कठोर आणि रूढ पद्धतीचा विरोध केला. ब्रॉड आणि वेल राऊंडेड एज्युकेशन म्हणजे सर्वांगीण शिक्षणाला प्रोत्साहन दिले. याला स्टडिया ह्युमॅनिटॅटिस असे म्हटले जाते. प्रमुख विषय ग्रामर, रेटॉरिक, मॉरल फिलॉसॉफी, पोएट्री आणि हिस्ट्री हे होते. ह्युमन बीइंग म्हणजे मानव यांना इंटेलेक्च्युअल आणि कल्चरल लाईफच्या सेंटरमध्ये केंद्रस्थानी ठेवलेले होते. रेनिसन्स ह्युमॅनिझमने रिझन, ऑब्झर्वेशन आणि इंटेलेक्च्युअल इन्क्वायरीजला महत्त्व दिले. गॅलिलिओ यांनी कोपर्निकस हेलिओसेंट्रिक मॉडेलचे समर्थन केले. या सिद्धांतानुसार अर्थ ही सनभोवती फिरते. हा विचार त्या काळात जिओसेंट्रिक मॉडेलला आव्हान देणारा होता. गॅलिलिओ यांच्यावर इन्क्विजिशनने खटला चालवला. यामुळे सायंटिफिक थॉट आणि रिलिजियस ऑथॉरिटी यांच्यात संघर्ष स्पष्ट झाला. गॅलिलिओ यांच्या कार्यात रिझन आणि इम्पेरिकल इन्क्वायरी यांना महत्त्वाचे बळ दिले. रेनिसॉन्सच्या या विचारांनी पुढील मॉडर्न सायन्सच्या विकासावर मोठा प्रभाव टाकला. तर मित्रांनो, आज आपण अर्ली ट्युडर पिरियड आणि रेनिसॉन्स यांचा सविस्तर अभ्यास केला. आपण रेनिसॉन्स, ह्युमॅनिझम, फॉल ऑफ कॉन्स्टँटिनोपल, रिफॉर्मेशन, ह्युमॅनिस्ट एज्युकेशन, अर्ली ट्युडर काळातील महत्त्वाच्या ह्युमॅनिस्ट रायटर यांचा अभ्यास केला. विशेषतः थॉमस मोरे, रॉजर ॲशेम, थॉमस इलियट, कास्टिलिओने, इरॅस्मस यांच्या योगदानावर आपण चर्चा केली. तसेच हेनरी सेवन्थ, हेनरी एट आणि ट्युडर इंग्लंड मधील रिफॉर्मेशन समजून घेतले. सेट आणि नेट यांच्या परीक्षेच्या दृष्टीने रायटर्स, वर्क्स आणि की कन्सेप्ट नक्की लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. अशा प्रकारचे इंग्लिश लेक्चर सोप्या मराठीत समजून घेण्यासाठी इंग्लिश विथ डॉक्टर पल्लवी या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढील लेक्चरमध्ये आपण अर्ली ट्युडर लिटरेचर मधील आणखीन महत्त्वाचे काही रायटर्स, वर्क्स आणि लिटररी डेव्हलपमेंट पाहणार आहोत. थँक यू फॉर वॉचिंग. कीप लर्निंग, कीप रिवाइजिंग, कीप ग्रोविंग.